ठाणे महापालिकेवर शिवसेनेची बहुमतानं सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। त्यातच स्थायी समिती निवडणुकीत भाजपची भूमिका तटस्थ राहणार असल्यानं शिवसेनेला अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। स्थायी समितीत शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 4, भाजपचे 2 आणि काँग्रेसचा 1 अशा 15 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे। मात्र पालिका तिजोरीची चावी खिशात ठेवण्यासाठी शिवसेनेला आणखी एका अतिरिक्त सदस्याची आवश्यकता लागणार आहे। त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला आता एमआयएम आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। यामध्ये अपक्षांचा घोडेबाजार वधारणार आहे, जेणेकरून स्थायी समितीत शिवसेनेचं संख्याबळ 9 होईल आणि स्थायी समिती सभापती हा शिवसेनेचाच असेल। महापौर बिनविरोध झालेला आहे, उपमहापौर सुद्धा बिनविरोध झालेला आहे आणि स्थायी समिती सभापतीपदी सुद्धा शिवसेनाच बसणार आहे। शिवसेनेचाच नगरसेवक त्या ठिकाणी बसणार आहे। आमचे 4 सदस्य, काँग्रेसचा सदस्य आमचे 5 आणि बीजेपीचे 3 सदस्य असे मिळून 8 सदस्य या महापालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये जाणार आहेत आणि ते कोणी टाळू शकणार नाही। अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला दोन्ही बाजूने 8-8 सदस्य होतील त्यावेळेला टाय होते आणि टाय झाल्यानंतर ठिकाणी चिठ्ठी टाकली जाते नियमाप्रमाणे आणि चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव लागेल तो सभापती होतो। जनतेने ज्या पक्षाला बहुमत दिलं आहे त्याचा आम्ही आदर करतो आणि त्यानुसार जर त्यांच्या कुठल्याही समित्यांवर त्यांचे सभापती बसत असतील तर त्याच्यात आम्हाला आनंद आहे। चांगलं त्यांनी काम करावं, पारदर्शक काम करावं। मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे ते आमचे सर्व सदस्य आहेत महानगरपालिकेतले ते पारेकरी म्हणून काम करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।